नमस्कार. आपण सगळेच काम करतो, पण अनेकदा त्या कामाचं ओझं आणि चिंता आपल्याला बांधून ठेवते. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातनं यावर एक विलक्षण उपाय सांगितला आहे. कर्म करूनही त्यापासून मुक्त कसं राहावं, हेच रहस्य आज आपण उलगडणार आहोत. चला, हा प्रवास सुरू करूया. तर बघा, या अध्यायाची सुरुवातच होते एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तार्किक प्रश्नाने. अर्जुन कृष्णाला विचारतो की अहो, तुमचा जन्म तर आत्ताचा आहे, मग तुम्ही हेच ज्ञान युगांपूर्वी सूर्याला कसं काय दिलं? हा साधा वाटणारा प्रश्नच खरं तर या अध्यायाचा पाया आहे, जो आपल्याला काळाच्या आणि अस्तित्वाच्या पलीकडे विचार करायला लावतो. आता आपण कृष्णाच्या उत्तराकडे वळूया. कृष्ण इथे स्पष्ट करतात की त्याचा हा जो देह आहे तो काही सामान्य मानवी देह नाही, तर ते एक दिव्य अस्तित्व आहे जे काळाच्या पलीकडचं आहे. इथे ना दोन अगदी विभिन्न अस्तित्व समोरासमोर ठेवली आहेत. डावीकडे आहे आपलं मानवी जीवन, जे जन्म मृत्यूच्या चक्रात अडकलेलं आहे, पण उजवीकडे आहे कृष्णाचं स्वरूप. ते अजन्म आहेत, अविनाशी आहेत आणि त्यांना काळाचं बंधन नाही. हाच त्यांच्या दिव्यत्वाचा मूळ गाभा आहे. मग प्रश्न पडतो की जे अजन्म आहेत ते जन्म कसा घेऊ शकतात, बरोबर? याचं उत्तर आहे योगमाया या संकल्पनेत. ही देवाची एक अशी दिव्य शक्ती आहे जी अशक्य ते शक्य करते. याच शक्तीमुळे ते जन्म न घेताही जन्मल्याचा एक प्रकारे आभास निर्माण करतात आणि या जगात प्रकट होतात. आणि हा तर गीतेतील एक अत्यंत प्रसिद्ध श्लोक आहे, जो कृष्णाच्या अवताराचं कारण सांगतो. म्हणजे जेव्हा जेव्हा जगात धर्म आणि नीतिमत्तेचा ह्रास व्हायला लागतो, तेव्हा ती वैश्विक सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ते अवतार घेतात. चला, आता आपण या अध्यायाच्या अगदी मुख्य शिकवणीकडे येतोय. कर्माचं खरं स्वरूप काय आहे? कृष्ण सांगतात की मोठमोठे बुद्धिमान पुरुषसुद्धा कर्म काय आणि अकर्म काय हे ठरवताना गोंधळून जातात. तर कृष्ण इथे कर्माचे 3 प्रकार सांगतात. पहिलं म्हणजे कर्म, म्हणजेच आपली जी काही नेमून दिलेली कर्तव्ये आहेत ती. दुसरं आहे विकर्म, म्हणजे शास्त्रांच्या विरुद्ध असलेली निषिद्ध कामं. आणि तिसरा प्रकार आहे अकर्म, म्हणजेच फळाची जराही अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म. आणि कर्माच्या बंधनातून सुटण्याचं खरं रहस्य आहे ना, ते याच अकर्ममध्ये दडलेलं आहे. आणि हा या अध्यायातला सगळ्यात क्रांतिकारी विचार आहे. गीतेनुसार जो माणूस फळाच्या आसक्तीशिवाय आपलं काम करतो ना, तो खूप काही करून सुद्धा कर्मबंधनाच्या दृष्टीने जणू काहीच करत नाही. त्याचं कर्मच अकर्म बनून जातं आणि त्याला मुक्त करतं. हेच कर्मयोगाचं मूळ सूत्र आहे. आपलं काम पूर्ण निष्ठेने करायचं, पण त्याच्या परिणामांची चिंता करत बसायचं नाही. यातून जी मुक्ती मिळते तीच खरी शांती देते. बरं, आता आपण कर्माच्या सिद्धांताकडून त्याच्या प्रत्यक्ष वापराकडे वळूया. म्हणजे जो माणूस या तत्वानुसार जगतो, त्या कर्मयोगाची लक्षणं तरी काय असतात? कर्मयोगी कसा असतो? तर तो यश आणि अपयश, सुख आणि दुःख ह्या दोन्ही परिस्थितीत अगदी स्थिर राहतो. का? कारण त्याचं लक्ष कर्मावर असतं, फळावर नाही. तो मत्सर, द्वेष ह्या सगळ्यांपासून मुक्त असतो आणि जे काय मिळतं त्यात समाधान मानतो. कर्मयोग्यासाठी त्याचं प्रत्येक काम हे जणू काही यज्ञ असतं, म्हणजे एका पवित्र उद्देशासाठी केलेलं अर्पण. अशी दृष्टी ठेवली की मग सामान्य कामंसुद्धा एक आध्यात्मिक साधना बनून जातात. आता आपण या अध्यायाच्या कळसाकडे पोचतोय. कर्म करूनही कर्मबंधनातून सुटण्याचा अंतिम उपाय काय? कृष्ण उत्तर देतात, ज्ञान. केवळ निस्वार्थ कर्माने आपलं चित्त शुद्ध होतं, पण त्या कर्मांचं मूळ जाळून टाकण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त ज्ञानामध्ये आहे. खरं ज्ञानच अंतिम मुक्तीचा मार्ग आहे. कृष्ण इथे ज्ञानाची तुलना थेट प्रज्वलित अग्नीशी करतात. विचार करा, जसा अग्नी लाकडाला जाळून राख करतो, अगदी तसंच ज्ञानाचा अग्नी आपल्या सर्व कर्मबंधनांना जाळून नष्ट करतो आणि आत्म्याला शुद्ध करतो. हे विधान ज्ञानाचं महत्त्व अधोरेखित करतं. मुक्तीसाठी आणि शुद्धीसाठी ज्ञानापेक्षा श्रेष्ठ साधन दुसरं कोणतंही नाही, हेच सत्य आहे. पण मग हे दिव्य ज्ञान मिळवायचं कसं? कृष्ण त्याचाही मार्ग दाखवतात. ते सांगतात, एका ज्ञानी गुरूंकडे जा, त्यांना नम्रपणे प्रश्न विचारा आणि निस्वार्थपणे त्यांची सेवा करा. हाच खरा ज्ञान मिळवण्याचा मार्ग आहे. पुन्हा एकदा एक किती सुंदर रूपक आहे. ज्ञानाला एका नावेची उपमा दिली आहे. याचा संदेश अगदी स्पष्ट आहे.
कोणी कितीही मोठा पापी असला तरी ज्ञानाच्या नौकेत बसून तो दुःखाचा सागर सहज पार करू शकतो. ज्ञानाचा दरवाजा हा सर्वांसाठी उघडा आहे. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. या अध्यायाची जी मुख्य शिकवण आहे ती आपण आपल्या दैनंदिन जीवनात कशी आणू शकतो? आपलं प्रत्येक काम, मग ते कितीही लहान का असेना, त्याला एका पवित्र यज्ञाचं स्वरूप कसं देता येईल यावर नक्की विचार व्हायला हवा.